तर हॅलो मैत्रिणींनो, परवा अचानक माहेरी जायचा प्लॅन झाला म्हणून म्हटलं चला या वेळेला थोडेफार क्लिप्स तरी काढूया. हा काही प्रॉपर प्लॅन ब्लॉग नव्हता. जे जे मोमेंट्स मला छान वाटले ते कॅमेरामध्ये कॅप्चर केले आहेत. माहेरी जाणं म्हटलं की मला एक वेगळाच आनंद होतो. कितीही काम असलं, कितीही दिवस गेले असतील, पण माहेरी जायचं म्हटलं की माझा मूड एकदम फ्रेश होतो. आणि फायनली मी पोहोचली आहे माझ्या माहेरी. इथे आल्यावर काही वेगळं करायचा प्रश्नच येत नाही. घरचं वातावरण, बाहेरचं वातावरण, घरातली माणसं आणि आपण आपलं निवांत. खरंच सांगायचं तर माहेरी गेल्यावर आपण काही प्लॅन वगैरे काही करत नाही. मस्त आपल्याला पाहिजे ते करत बसायचं. इथे मस्त पैकी माझे पप्पा आणि बाबा मिळून रानात त्यांचं काय काय चाललं आहे त्याची चर्चा करत होते. पप्पा त्यांना रानात लावलेला ऊस दाखवत होते, तोपर्यंत मी मात्र मस्तपैकी रानातून फेरफटका मारून आली. आपण रोजच्या धावपळीत इतके बिझी असतो ना की आपल्याला आजूबाजूला काय चाललंय तेही नीट बघायला वेळ मिळत नाही. पण इथे आल्यावर मात्र शांत वाटतं. असं कुठेतरी बाहेर गेलं ना की कॅमेराच ऑन करू वाटत नाही. सगळा दिवस तिथेच मस्ती मजा करण्यात जातो आणि शूट घ्यायचं नेमकं राहून जातं. पावसाळा असल्यामुळे सर्व रान हिरवं गार झालेलं होतं. पाहू शकता तुम्ही किती आभाळ आलेला आहे आणि वारा पण सुटलेला आहे. या रानामधून साडी नेसून जायला जरा अवघडच पडत होतं मला. आधी होती सवय साडीची, पण आता बऱ्याच वर्षांपासून असं रँडमली साडी नेसणं होतं. साडी नेसण्याची सवय बऱ्यापैकी मोडलेली आहे. असो तर आता आम्ही आलेलो आहोत आमची विहीर बघायला. पप्पांनी नवीनच विहीर बांधलेली आहे, तर म्हटलं चला तुम्हाला पण ती दाखवावी. तर आता आम्ही चाललेलो आहोत विहीर पाहायला. ही बघा पूर्ण विहीर इथून दिसते. बांधकाम किती व्यवस्थित केले ते तुम्ही पाहू शकता. आजूबाजूचा भाग सुद्धा आता थोडा वेगळा वाटतोय. आणि गावाकडे अशा गोष्टींना महत्त्व वेगळंच असतं. शहरात आपण पाणी म्हणजे नळ उघडला की आलं पाणी एवढंच बघतो, पण गावाकडची पाण्याची सोय, विहीर, शेती या सगळ्याच गोष्टींचं प्लॅनिंग वेगळं करायला लागतं. म्हणूनच विहीर बांधणं म्हणजे फक्त एक स्ट्रक्चर तयार करणं नाही, त्यामागे बरंच प्लॅनिंग आणि काम असतं. ही विहीर बांधताना किती दिवस काम चाललं असेल, किती मेहनत लागली असेल, हे सगळं विचार केला की खरंच मोठं काम आहे असं समजून येतं. चला आता लवकर घरी जायचं आहे, काहीतरी खायचं प्यायचं आहे. ऍक्च्युली इथे काहीतरी कार्यक्रम होता, मी त्याच्यासाठी स्पेशली आलेली होती. तो कार्यक्रम सुद्धा झालेला आहे, मस्त फिरून सुद्धा झालेला आहे. आता घरी जायची वेळ आलेली आहे. आणि या माझ्या वहिनी आणि मी मुलांना घेऊन मस्तपैकी दादाच्या पिकअप मध्ये बसलेलो आहोत. आता मी, वहिनी आणि मुलं सगळेजण दादाच्या गाडीमध्ये बसून घरी चाललो आहोत. मम्मी पप्पांकडे जाताना 1 ते 1.5 तास लागतो, पण परत घरी येताना अर्धा ते पाऊण तासातच आली की काय असं वाटत असतं. तुमचं पण तसंच आहे का? अनिकाला तर एवढी मजा येत होती त्या गाडीमध्ये की बासच. तिला मी बरेचदा जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण तिला गाडीमध्येच फिरायचं होतं. बघा कशी मस्तपैकी एन्जॉय करत बसली आहे गाडीमध्ये. खरंच लहान मुलांना या गोष्टी किती आवडतात ना. आताच्या लहान मुलांना खेळण्यासाठी असे पिकअप्स आहेत, पण आपल्या वेळेला बैलगाड्या होत्या आणि त्याचा आनंद तर काही वेगळाच होता. मस्त बैलगाडीत बसायचं, विहिरीजवळ जायचं, तिथे पोहायचं. तुम्ही हा आनंद एन्जॉय केला आहे का? मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि बघता बघता परत यायची वेळ झाली. माहेरी गेल्यावर वेळ इतका पटकन जातो ना, आपण म्हणतो थोडा वेळ बसू मग निघू, आणि अचानक लक्षात येतं की आता निघायची वेळ झाली आहे. परत येताना नेहमीसारखंच वाटतं, अजून थोडा वेळ थांबता आलं असतं तर बरं झालं असतं. पण मग आपलं रोजचं रुटीन, कामे आणि बाकी सगळं असतंच ना. तर हा होता माझा छोटासा रँडम माहेर ब्लॉग. यात काही मोठं प्लॅनिंग नव्हतं, कुठे स्पेशल आउटिंग नव्हती, फक्त माहेरी गेले होते आणि जे मोमेंट्स मला छान वाटले ते तुमच्यासोबत शेअर केले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. चला तर मग बाय.